नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता बटाट्याचे वेफर्स खायला तर सर्वांनाच आवडतात, तसेच ते कमी वेळेत होतात आणि झटपट होतात, त्यामुळे अगदी करण्यासाठी सोपे असतात। अगदी कोणीही असे बटाट्याचे वेफर्स करू शकतो। अगदी आता मी 5 किलोचं प्रमाण घेतलेलं आहे। पहिल्यांदा बटाटे आपण ओल्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे आणि आपण बटाट्याची जी वरची साल आहे तर ती काढून घ्यायची आहे। अगदी घरामधील प्रत्येक व्यक्तीला जरी कामाला बिलगवले तरी काही हरकत नाही। यामुळे आपले काम देखील लवकर उरकते। आपण जर एकटे बसलो करायला तर आपल्याला काम उरकत नाही आणि आपल्याला कंटाळा देखील येत असतो। त्यामुळे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण अशा प्रकारे बटाट्याची वरची साल काढून घ्यायची आहे। उरलं काही थोडं बटाट्याचे वरचे साल असेल तर ते देखील आपण जेव्हा बटाटे उकडत असतो तेव्हा ते निघून जात असतं। आता अशा प्रकारे आपण चिप्स हे बनवून घ्यायचे आहे। आपण किसणी घेताना शक्यतो तरी जास्त पातळ देखील असते ती देखील घ्यायची नाही आणि जास्त ज्यामध्ये जाड निघतात मग प्लास्टिकची जी किसणी असते तिचा शक्यतो तुम्ही वापर करू नका, कारण की तिचं होल जास्त प्रमाणामध्ये मोठं होत असतं आणि त्यामुळे बटाट्याचे वेफर्स देखील जास्त प्रमाणामध्ये जाड होत असतात। त्यामुळे अशाच किसणीचा आपण वापर करायचा आहे। आता हे बटाट्याचे वेफर्स आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये तुरटी देखील टाकू शकता। मी यामध्ये तुरटीचा समावेश केला नाही। आता आपण पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आहे। पाण्याला पूर्ण उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये वेफर्स टाकायचे आहे। आता या पातेल्यामध्ये अगोदरच वेफर्स मी काढून घेतलेले आहे, त्यामुळे पाणी देखील थोडं सफेद दिसत आहे। आपण एक काळजी घ्यायची आहे की जेव्हा आपण बटाट्याचे वेफर्स करत असतो तेव्हा 2-3 वेळा तरी आपण पाणी बदलवायचं आहे, जेणेकरून काय होतं की आपण वेफर्स बनवल्यानंतर ते व्हाईट होतात। नाहीतर आपण जास्त वेळा पाणी बदलवलं नाही तर वेफर्स देखील आपले थोडेसे काळे दिसतात आणि ते वर्षभर टिकत देखील नाही। त्यामुळे तुम्ही पाणी जास्त प्रमाणामध्ये बदलवत जा। तसेच तुम्ही तुरटीचा देखील वापर करू शकता। आता हे वेफर्स शिजले का नाही ते देखील आपण बघायचं आहे। साधारणतः आपण 15 मिनिटांनंतर जे वेफर्स आहे तर ते चेक करायचे आहे। ते जर व्यवस्थितरित्या दाबत असतील तर आपण त्यातून काढून घ्यायचे आहे। पातेल्यातून काढल्यानंतर आपण एखादा कागद घ्यायचा आहे। कागदावरती ते तुम्ही सुकत घालू शकता किंवा अगदी तुम्ही फॅन खाली जरी सुकत घातले तरी पण ते लवकर सुकतात। शक्यतो फॅन खाली सुकत घालण्याचा प्रयत्न करावा। मी काही उन्हामध्ये सुकत घातले होते तर काही फॅन खाली सुकत ठेवले होते, तर माझे उन्हापेक्षा जे फॅन खाली होते तर ते लवकर सुकले। त्यामुळे आपण फॅन खाली सुकवावे। तसेच मी बटाट्याचा आणखीन एक पदार्थ केलेला आहे, तर हा मुलांच्या नाश्त्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतो। आता तुम्हाला हा किस दिसत असेल, पण या बटाट्याचे मी उभे भाग केलेले आहे, अगदी बारीक भाग केलेले आहे आणि हे तळल्यानंतर आता तुम्हाला दिसेल कसे दिसतात। हे खाण्यासाठी देखील एकदम मस्त लागतात आणि मुले देखील आनंदाने खातात। आपण बटाट्याचा किस देखील करू शकता, पण तो जास्त प्रमाणामध्ये बारीक होत असतो। आता याला फ्रेंच फ्राईज देखील म्हणता येईल, तर हे तुम्ही सॉस सोबत देखील खाऊ शकता। तुमची मुले लहान असतील तर ते आनंदाने खातील। मी प्रत्येक वर्षी हा पदार्थ बनवत असते। आता बटाट्याचे वेफर्स देखील बघा, तुम्ही संपूर्ण पांढरे शुभ्र दिसताय, तसेच खाण्यासाठी देखील एकदम टेस्टी लागतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।